नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। येत्या विधानसभेला अजितदादा पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीमधून खेचून आणलेले दिग्गज नेते त्यासोबतच नव्या चेहऱ्यांना संधी देऊन अजितदादा पवार गटाचे उमेदवार यांना धोबीपछाड द्यायचं असं नियोजन सध्या शरद पवारांचं सुरू आहे असं एकंदरीत त्यांच्या रणनीतीवरून दिसतं। मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे शरद पवारांचे उमेदवार उभे राहणार आहेत कोणत्या आहेत त्या 31 जागा ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अंत्यविधीची तयारी शरद पवारांनी केलेली आहे। चला तर बघूया। सिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये 2019ला भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावल विजयी झाले होते। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे संदीप बेडसे हे दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शरद पवारांचा उमेदवार भारतीय जनता पार्टीला चांगली टक्कर देऊ शकतो। दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव शहर। या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुरेश भोळे यांना 1,13,310 मतं पडली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर होते राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील आणि त्यामुळे यावेळी देखील अभिषेक पाटील त्या ठिकाणी मैदानात असण्याची शक्यता आहे आणि या मतदारसंघात देखील शरद पवार रणनीती आखत आहेत। त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे चाळीसगाव, ज्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादीचा उमेदवार 4-4.5 हजार मतांनीच पराभूत झालेला होता। मंगेश चव्हाण यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे राजू देशमुख मैदानामध्ये होते। 86,515 एवढी मतं मंगेश चव्हाण यांना पडली होती, तर राजू देशमुख यांना 82,228 मतं पडली होती। अगदी थोड्या फरकानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला होता। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शरद पवार रणनीती आखत आहेत तो म्हणजे गिरीश महाजन यांचा जामनेर विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी राष्ट्रवादीचे संजय गरुड हे दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे आणि यावेळी गिरीश महाजन यांना चक्रव्यूहात अडकवण्याची पूर्ण तयारी शरद पवारांनी केली आहे असं एकंदरीत चित्र आहे। कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीचा जो उमेदवार होता तो दुसऱ्या क्रमांकावर होता। भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र पाटणी या ठिकाणी जरी विजयी झाले असले तरी 2019च्या विधानसभेला राष्ट्रवादीच्या प्रकाश डहाके यांनी त्यांना जोरदार आव्हान जे आहे ते दिलं होतं। त्यानंतर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अशीच परिस्थिती होती। समीर कुनावार यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे मोहन तिंबाडे हे दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यामुळे यावेळी या ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळतं का, शरद पवारांची रणनीती या मतदारसंघात यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी अतिशय थोड्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता तो म्हणजे वर्धा विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पंकज भोयर जरी विजयी झाले असले तरी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे शेखर शेंडे हे अगदी 4-5 हजार मतांच्या फरकानं पराभूत झालेले होते। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 79,000 मतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 71,000 मतं या ठिकाणी अंदाजे पडली होती। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे समीर मेघे यांचा। भारतीय जनता पार्टी यांचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले होते, तर विजय बापू घोडमारे यांनी त्यांना कडवं आव्हान त्या ठिकाणी उभं केलं होतं राष्ट्रवादीकडून। ते देखील मैदानात होते आणि यावेळी काय परिस्थिती असते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। शिरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अशीच परिस्थिती होती। भारतीय जनता पार्टीचे विजय रहाटगडले जरी त्या ठिकाणी विजयी झाले असले तरी राष्ट्रवादीचे रविकांत बोपचे उर्फ गुड्डू खुशा हे त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यांना 50,519 एवढी मतं मिळवण्यात यश मिळालं होतं। त्यानंतर अगदी 8-10 हजाराच्या मतांनी पराभव झाला होता प्रदीप जाधव यांचा किनवट या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि ही जी सीट होती ती भारतीय जनता पार्टीला जिंकण्यात यश आलं। भीमराव केराम त्या ठिकाणी विजयी झाले होते, तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता। जिंतूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी मेघना बोर्डीकर यांना तिकीट दिलं जाणार नाही अशी शक्यता आहे। राष्ट्रवादीचे विजय भांबळे त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होते 2019ला आणि अगदी म्हणजे 4,000 मतांचा किंवा 3,000 मतांचाच फरक त्या ठिकाणी म्हणावा लागेल, एवढाच फरकानं फक्त त्यांचा पराभव झाला होता आणि मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला होता। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे जे तो म्हणजे बदनापूर विधानसभा मतदारसंघ। भारतीय जनता पार्टीचे नारायण कुचे त्या ठिकाणी विजयी झाले होते, तर राष्ट्रवादीचे रूपकुमार चौधरी त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते। भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अशीच परिस्थिती होती। भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे जरी विजयी झाले असले तरी राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवे यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते। 86,000 मतं मिळवण्यात त्यांना संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये यश आलं होतं। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे प्रशांत बंब यांचा गंगापूर विधानसभा मतदारसंघ।
राष्ट्रवादीचे अण्णासाहेब माने पाटील हे त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शरद पवार भारतीय जनता पार्टीचा अंत्यविधी यावेळी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नाशिक पूर्व। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट राहुल ढिकळे विजयी झाले होते। 86,000 मतं त्यांना अंदाजे मिळाली होती। तर दुसऱ्या क्रमांकावर होते राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप, यांना जवळपास 74,000 मतं मिळाली होती। म्हणजे अंदाजे 10 ते 12,000 मतांनीच फक्त यांचा या ठिकाणी पराभव झाला होता। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नाशिक पश्चिम। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सीमा हिरे अगदी थोड्या मतानं विजयी झाल्या होत्या। यावेळी त्यांना तिकीट मिळेल की नाही यावर शंका आहे। राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे हे दुसऱ्या क्रमांकावर होते आणि यावेळी ते शरद पवार गटाकडून मैदानात असतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी जर अशी लढत झाली परत तर कडवी टक्कर या ठिकाणी भाजपच्या उमेदवारासमोर असणार आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे मुरबाड हिल। किसन कथोरे भारतीय जनता पार्टीचे जरी विजयी झाले असले तरी राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांनी त्या ठिकाणी जोरदार टक्कर त्यांना दिली होती। उल्हासनगरमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अगदी थोड्या मतानं म्हणजे 4,000 मतांनीच त्या ठिकाणी विजय झाला होता। 3-3.5 मतांनी कुमार एलोनी यांना 43,666 मतं होती। तर राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना 41,662 मतं होती। अगदी थोड्या मतांनी राष्ट्रवादीला ही सीट गमवावी लागली होती। मात्र यावेळी शरद पवारांची रणनीती या मतदारसंघामध्ये यशस्वी होऊ शकते अशी परिस्थिती आहे। गणेश नाईक यांचा गड मानला जाणारा ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या गणेश रघु शिंदे यांना त्या ठिकाणी फक्त 36,154 मतं मिळाली होती। मात्र यावेळी गणेश नाईक यांच्या विरोधात वातावरण आहे असं बोललं जातं आणि त्यामुळे राष्ट्रवादीला या विधानसभा मतदारसंघात यश मिळतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गणेश नाईक यांच्या माध्यमातून हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो एकेकाळी राष्ट्रवादीचाच राहिलेला आहे हे देखील या ठिकाणी सांगावं लागेल। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या होत्या। तर राष्ट्रवादीचे अशोक गावडे हे दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यानंतर दौंड विधानसभा मतदारसंघ जो विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्या ठिकाणी तर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांनी भारतीय जनता पार्टीच्या राहुल कुल यांना अतिशय तगडं आव्हान त्या ठिकाणी दिलं होतं। 1,03,664 मतं घेऊन भारतीय जनता पार्टीचे राहुल कुल विजयी झाले होते। तर दुसऱ्या क्रमांकावर रमेश थोरात यांनी राष्ट्रवादीकडून 1,02,918 एवढी मतं मिळवण्यात यश मिळवलं होतं। म्हणजे जवळपास 1,1200 मतांचा फरक फक्त या ठिकाणी होता आणि 1,1200 मतांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालं आणि राष्ट्रवादीला आपली जागा गमवावी लागली। पण यावेळी शरद पवार या विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं विसर्जन होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ निश्चितच इंदापूर विधानसभा मतदारसंघ। त्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादीत आलेले हर्षवर्धन पाटील यांच्या विरुद्ध अजितदादांचे उमेदवार दत्तामामा भरणे असणार आहेत। हर्षवर्धन पाटील यांचा हार्डली 2-3 हजार मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला होता 2019ला। चांगली ताकद आहे त्यांची इंदापूरमध्ये आणि यावेळी ते दत्तामामा भरणे यांना पराभूत करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शरद पवार भारतीय जनता पार्टीचं विसर्जन करण्याची तयारी करत आहेत तो म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी 2019ला राष्ट्रवादीकडून विलास लांडे दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अगदी 2-3 हजाराच्या फरकानं ही सीट राष्ट्रवादीला गमवावी लागली होती। भारतीय जनता पार्टीचे भीमराव तपकीर विजयी झाले होते। तर राष्ट्रवादीकडून सचिन दोडके यांना 1,17,923 मतं मिळाली होती, ते दुसऱ्या क्रमांकावर होते आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 1,20,000 मतं मिळाली होती अंदाजे, म्हणजे 3 हजारांचा फरक अंदाजे या ठिकाणी होता। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पर्वती विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी माधुरी पिसाळ भारतीय जनता पार्टीकडून विजयी झाल्या होत्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अश्विनी कदम होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून। त्यानंतर मोनिका रांजळे यांना देखील तिकीट मिळतं की नाही यावर भारतीय जनता पार्टीमध्ये खलबतं सुरू आहे। शेवगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना 1,12,509 मतं मिळाली होती, त्या विजयी झाल्या होत्या। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब मुरकुटे दुसऱ्या क्रमांकावर होते। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शरद पवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धूळ चारण्यासाठी तयारी करत आहे तो म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ। बबनराव पाचपुते या ठिकाणी विजयी झाले होते। तर राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 98,508 एवढी मतं मिळाली होती। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण पवार गेवराई विधानसभा मतदारसंघातून 99,000 मतं घेऊन विजयी झाले होते। तर राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित 92,000 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते, म्हणजे 7-8 हजाराचा फरक त्या ठिकाणी होता आणि त्यामुळं ही जागा देखील यावेळी शरद पवार आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं बोललं जात आहे। केजमध्ये तर अतिशय थोडा फरक होता। नमिता मुंदडा या विधानसभेच्या मैदानामध्ये होत्या भारतीय जनता पार्टीकडून, त्यांचा विजय झाला होता। पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात होते।
1,0931 मतं मिळवण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यानंतर माळशिरस या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते मैदानामध्ये होते. त्यांचा विजय झाला होता. उत्तमराव जानकर राष्ट्रवादीकडून मैदानात होते. त्यांनी जोरदार टक्कर राम सातपुते यांना दिली होती. 1,0917 मतं त्यांना मिळाली होती. मात्र ते दुसऱ्या क्रमांकावर होते आणि राम सातपुते यांना 1,03,507 मतं मिळाली होती आणि ते विजयी झाले. एकंदरीत फरक जर आपण बघितला तर 3-3.5 हजाराचा फरक फक्त होता आणि एवढ्याच मतांनी ही जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली होती. त्यामुळे या ठिकाणी देखील यावेळी शरद पवारांचा उमेदवार बाजी मारेल असं बोललं जात आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघ. शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. त्यामुळं शरद पवार यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखत आहे. 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दीपक पवार हे या विधानसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. फार मतांचा फरक नव्हता. कडवं आव्हान त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना दिलं होतं आणि यावेळी शरद पवार त्या ठिकाणी विशेष रणनीती आखत आहेत आणि शिवेंद्रराजे भोसले यांना पराभूत करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं विसर्जन करून भारतीय जनता पार्टीचा अंत्यविधी करण्यामध्ये शरद पवारांना यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर हे होते 31 विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी शरद पवार विशेष लक्ष देऊन आहेत, विशेष रणनीती आखत आहेत आणि या विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा या विधानसभा मतदारसंघामध्ये अंत्यविधी शरद पवारांच्या हस्ते पार पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. या 31 विधानसभा मतदारसंघापैकी कोणते विधानसभा मतदारसंघ शरद पवार जिंकू शकतात किंवा कोणते मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं अशक्य आहे शरद पवारांना ते देखील नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.